पहिली क्रिया सांगितलेली आहे बाह्य भक्ती, दुसरी ही क्रिया सांगितलेली आहे बाह्य भक्ती, आणि तिसरी क्रिया सांगितलेली आहे मनसा मननम तस्य. तिसरं आतली भक्ती सांगितलेली आहे. काय? मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं मनन करायचं आहे. मनातल्या मनात मनन करायचं आहे. मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं मनन करायला लावल्यानंतर शौनकादिक ऋषींना आश्चर्य वाटलं. म्हटले आम्ही तर ज्ञानी आहोत, मनातल्या मनात मनन करू शकतो, परंतु कलियुगी जीवांचं कसं होईल? कारण मनातल्या मनात जर मनन करायला लावलं महाराज, मन काही साधं नाही. माळा जरी जपायला लागले तर मनी पुढे पुढे जातात आणि मणिराम कोणत्या मण्याला निघून गेले याचा पत्ताही लागत नाही. मनी पुढे पुढे जात असतात पण मणिराम बाहेर फिरायला निघून. हे मन अजिबात स्थिर राहत नाही. मन जर स्थिर करायचं असेल तर मनुष्याने पुन्हा 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 भक्ती केली पाहिजे, पुन्हा पुन्हा परमार्थ केला पाहिजे. मन जर नसेल तर परमार्थामध्ये कोणत्याही परमार्थिक क्रियेला काहीही अर्थ उरत नाही. मन जवळ असणं आवश्यक आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, 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 चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ओ त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते. क्रिया जर शरीराने पारमार्थिक होत असेल आणि जर चित्त जागेवर नसेल तर क्रियेला काहीही महत्व राहत नाही. आता तुम्ही इथे बसलेला आहात, शरीराने इथे आहात, परंतु मनाने जर इथे नसणार तर या ठिकाणी बसूनही काही फायदा. कारण बरेच जण देहाने इथे बसलेले असतात आणि मन घरी गेलेलं असतं. घाई घाईने आले, परंतु आल्यानंतर कुलूप लावताना हिसका मारून बघितलेलं नाही. मन कुठे गेलं? कुलुपाजवळ गेलं. बरेच जण महिला वर्ग जर घाई घाईने आलेले असतील, त्या म्हणतील घाई घाईने आले, परंतु दुधाचं पातेलं झाकायचं राहिलं. जर मनी माऊ आली तर दूध गेलं. म्हणजे मन कुठे गेलं? किचन रूम मध्ये दुधाच्या पातेल्याजवळ, आणि शरीर कुठे आहे? इथे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर मन चित्त जर जागेवर नसेल तर क्रियेला किंमत राहत नाही. म्हणून देह जरी असला तरी मन सुद्धा असलं पाहिजे. बरेच जण वारीला जातात. एक जण वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर जसे वारीला गेले, आळंदीला गेले, आळंदीपासून पंढरपुरापर्यंत पायी जायचं होतं आषाढी वारीला, आणि अशा स्थितीमध्ये जसे आळंदीला पोहोचल्यानंतर तिथे गेलेल्याने लगेच फोन केला, हॅलो उठले की नाही? घरचे म्हटले उठले ना, आमचे रोजचे काम चालू आहे, तुम्ही पोहोचले की नाही? इंद्रायणीमध्ये स्नान झालं की नाही? ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन झालं की नाही?
आता ज्ञानोबरायांचं प्रस्थान झालं असेल, आता ज्ञानोबरायांच्या कळसावरचा, ज्ञानोबरायांच्या मंदिरावरचा कळस हलला असेल आणि त्याचं दर्शन वारकऱ्यांनी घेतलं असेल. आता ज्ञानोबरायांच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या गेल्या असतील. आता ज्ञानोबरायांचं प्रस्थान झालं असेल. दिमाखामध्ये ज्ञानोबरायांची पालखी आता पंढरपुराकडे निघाली असेल. हजारो वारकरी हातामध्ये टाळ घेऊन भगवन नामाचा जयघोष करून निघालेले असतील. घरचे लोक तिथलं चिंतन करतायत आणि तिथे गेलेला वारकरी घरी फोन करतोय, हॅलो, म्हशीला पाणी पाजलं की नाही? आता मुलं शाळेतून घरी आले असतील, आता मुलं सकाळी उठले असतील, आता मुलं चहा पाव खात असतील आणि जे घरचे आहे ते जर चिंतन करत असतील की आता ज्ञानोबरायांची पालखी पुण्यापर्यंत पोहोचली असेल, आता सासवडच्या घाटामध्ये चालत असणार, आता सासवडला गेलेले असणार, जेजुरीला गेलेले असणार, वाल्ह्याला गेलेले असणार, म्हणजे तिथे जेही गावं असतील त्याचं चिंतन जर घरचा व्यक्ती करत असेल, आता ज्ञानोबरायांची पालखी पंढरपुरामध्ये पोहोचलेली असेल, आता ज्ञानोबरायांचा सर्व संतांची भेट झाली असेल, आता ज्ञानोबरायांची प्रदक्षिणा चालू असेल, आता पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन होत असेल, घरी बसून जर हे चिंतन घरचे व्यक्ती करत असतील तर सांगा तिथे गेलेला व्यक्ती त्याला पुण्य मिळेल की घरी राहिलेल्या व्यक्तीला पुण्य मिळेल? कुणाला मिळेल? ज्याचं मन तिथे आहे आणि ज्याचा फक्त देह तिकडे आहे आणि मन घरी आहे, त्याची वारी करूनही काही फायदा. म्हणून परमार्थामध्ये मन फार महत्वाचं आहे. तिसरा मार्ग सांगितलेला आहे, मनसा मननम तस्य, मनाला नियंत्रित केलं पाहिजे. आणि जर या तीनही क्रिया करण्यामध्ये आपण अशक्य असणार तर काय केलं पाहिजे? तर त्या ठिकाणी सूतजी महाराज अजून पुढचा उपाय सांगतायत. श्रवणादी त्रिके अशक्तो लिंगम वेरंच शंकर संस्थाप्य नित्यमाभ्यर्च तरेत संसार सागरात. म्हणतात श्रवणादी त्रिके अशक्तो लिंगम वेरेच शंकरम. श्रवण मनन, श्रवण कीर्तन आणि मनन या तीनही क्रिया करण्यामध्ये जर आपण अशक्य असणार, कितीही कार्य करूनही मन जर स्थिर राहत नसेल तर काय केलं पाहिजे? म्हणतात लिंगम वेरेच शंकरम, महादेवाच्या शिवलिंगाचं पूजन केलं पाहिजे. महादेवाचं शिवलिंग बनवून त्याची संस्थापना केली पाहिजे आणि त्याची जर पूजा केली तरी सुद्धा मनुष्य या भवसागरातून तरू शकतो. केव्हा? जेव्हा आपण श्रवण कीर्तन आणि मनन करू शकत नाही तेव्हा. मनन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाला आवरावं लागेल. म्हणून आपण आपल्या मनाला सांगूया, हे मना, आता तरी तू भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन कर, भजन कर आणि आत्मोद्धार करून घे. याच्यासाठी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. तेरा पल पल बीता जाए, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल
पूरे होगी चलने की मजबूरी होगी। तेरा बिगड़ा प्राण हर जाए, तेरा बिगड़ा प्राण हर जाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय।
मस्त बनेगा भक्ति सुधा रसपान किएगा शिव दर्शन में मस्त रहेगा बनेगा रसपान किएगा दर्शन विश्वनाथ के पाए दर्शन विश्वनाथ के पाए मुख से जपले नमः शिवाय तेरा पले पले बेटा पाए मुख से जपले नमः शिवाय पल पल बेटा जाए मुख से जपले नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हरि 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 ओम नमः शिवाय उमापती महादेव की जय बसा खाली झालं की थांबायचं अजून अर्धा तास? बसून घ्या सगळ्यांनी खाली.
झालं? करू मी माझं सुरू? कुठे होतो आपण? कथेत. कुठे होतो? आठवतंय का थोडं? कुठे होतो? जर श्रवण, कीर्तन आणि मनन हे करण्यामध्ये आपण अशक्य असणार तर काय केलं पाहिजे? तर म्हणतात महादेवाचं लिंग बनवून त्याची स्थापना केली पाहिजे. आणि लिंग केवढं असलं पाहिजे? तर बोटाच्या आकारा एवढं लिंग असलं पाहिजे. त्याची जर स्थापना केली आणि लिंगाची स्थापना करून जर त्याचं पूजन केलं तर कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन विशेष महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर शौनकादिक ऋषींनी एक प्रश्न विचारलेला आहे. शौनकादिक ऋषी म्हणतायत, वीर मात्रे तु सर्वत्र पूजन्ते देवतागणा, लिंगे वीरे च सर्वत्र कथम संपूज्यते शिवाः. म्हणतात की सगळ्या देवांची पूजा ही मूर्ती रूपामध्ये होते, परंतु महादेवाच्या लिंगाचं पूजन हे लिंग रूपामध्ये का केलं जातं? हा प्रश्न विचारलेला आहे. बाकीचे देव मूर्ती पूजनामध्ये, मूर्ती स्वरूपामध्ये त्यांचं पूजन केलं जातं. कृपया तुम्ही जर काही वाटत असणार तर खाली बसून घ्या, कथा झाल्यानंतर वाटा. चालू कथेमध्ये पाणी, चहा, प्रसाद काहीही वाटायचं नाही. हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा करायचा नाही. नो अलाउड. खाली बसून घ्या. काय प्रश्न विचारलेला आहे की बाकीच्या देवतांची मूर्ती पूजा होते परंतु महादेवाच्या लिंगाची पूजा का होते? त्याचं उत्तर त्या ठिकाणी सूतजी महाराज देत आहेत. म्हणतात बाकीचे देव मूर्तीमध्ये पूजा केली जाते कारण बाकीचे देव हे सगुण साकाराचं रूप आहे, परंतु भगवान महादेव हे निर्गुण निराकाराचं रूप आहे, म्हणून लिंग रूपामध्ये पूजा होते. दुसरं कारण सांगितलेलं आहे, बाकीचे देव जीवत्व रूप आहे परंतु महादेव ब्रह्मत्व स्वरूप आहे, म्हणून महादेवाच्या लिंगाची पूजा केली जाते. तिसरं उत्तर दिलेलं आहे की बाकीचे देव जे आहेत ते ओंकार रूप नाही परंतु महादेव हे ओंकार रूप आहे, निर्गुण निराकार ब्रह्मत्व आणि ओंकाराचं रूप आहे, म्हणून महादेवाच्या लिंगाची पूजा केली जाते. महादेवाच्या लिंगाचं पूजन करत असताना कशा पद्धतीने स्थापना आणि पूजा करायची आहे? शौनकादिक ऋषी विचारतायत, कथम लिंगम प्रतिष्ठाप्य कथम वा तस्य लक्षणं, कथम वा तत्समाभ्यर्चं देशे काले च कीनहि. म्हणतात कथम लिंगम प्रतिष्ठाप्य, कशा पद्धतीने लिंगाची स्थापना करायची आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याच्यानंतर कोणत्या काळामध्ये, कोणत्या वाराला, कोणत्या दिवसाला किंवा कोणत्या वेळेला शिवजींचं पूजन करणं अधिक महत्त्वपूर्ण आहे महाराज तेही सांगा. हे सांगत असताना सूतजी महाराज म्हणतायत की भगवान महादेवाची भक्ती नव्हे तर कोणत्याही देवाची भक्ती तर जर तीर्थस्थानावर केली तर तीर्थस्थानावर भक्ती केल्याचं पुण्य हे अधिक प्रमाणामध्ये मनुष्याला प्राप्त होत असतं. म्हणून व्यक्तीने तीर्थावर सुद्धा गेलं पाहिजे. का तीर्थावर गेलं पाहिजे याचे अनेक कारण आहेत. घरी राहिल्यानंतर मनासारखा परमार्थ होऊ शकत नाही. आपण साधं एखाद्या ग्रंथाचं पारायण जरी करायला बसलो तर कुणीतरी पाहुणे येतात, मुलगा आवाज देतो, पत्नी आवाज देते, पती आवाज देतात, कुणाचं तरी काहीतरी काम निघतं, वाजता वाजता 4 वेळेस उठावं लागतं, बरोबर ना?
त्याच्या आधी तुम्ही वाचतात का हे सांगा. करतात का वाचन? किती जणांनी एक वेळेस ज्ञानेश्वरी पारायण केलेलं आहे? एकदा बोटवर करा बरं. एकदा ज्ञानेश्वरी पारायण केलेलं. लाजू नका. ज्यांनी एकदा जरी पारायण केलेलं असेल बोटवर करा. स्त्री पुरुष इकडे महिला वर्ग एकदाही नाही. बोला पुंडलिकावर दे विठ्ठल. एकदाही पारायण केलेलं नाही. कमाल आहे. एकदा गाथा पारायण केलेलं असेल तर बोट वर करा बरं. एकदा गीतेचं पारायण केलेलं असेल, एकदा जरी गीता वाचलेली असेल, तुमच्या गावातली नाही, शेजारची घरातली नाही, गीता 700 श्लोक असलेली गीता वाचली एकदा, कमाल आहे. फार अंधारात आहात तुम्ही. पूर्ण काळोख दिसतोय मला. हरकत नाही, पण इथून पुढे उजेड पाडायला काही हरकत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ठीक आहे, आतापर्यंत वाचन केलेलं नाही, फार अवघड गोष्ट आहे. हीच जर कथा नाशिक जिल्ह्यामध्ये असली असती तर एकही महिलेचा हात खाली दिसला नसता महाराज. जोक नाही सांगत मी तुम्हाला, जी सत्य परिस्थिती आहे ते सांगते मी तुम्हाला. एकही पुरुषाचा हात खाली सापडला नसता. हरकत नाही, आपल्या गावामध्ये सुरुवात जरी झालेली असेल, परंतु याच्या पुढे तरी भविष्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करा. दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केलं की सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये ग्रंथाचं पारायण ठेवायचं आहे भविष्यामध्ये. मग ते ज्ञानेश्वरी पारायण ठेवा, गाथा पारायण ठेवा, गीतेचं पारायण ठेवा, विष्णू सहस्रनाम असेल, जेही शक्य होईल हळूहळू ढाळे ढाळे सुरुवात करा. पारायण झालं पाहिजे. आपल्या आयुष्यातले बरेच वर्ष निघून गेलेले आहेत. न जाणो केव्हा वरचा बोलवेल आणि कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येणार नाही. म्हणून वर जाण्याच्या आधी त्याला तोंड दाखवण्याच्या लायक जर बनायचं असेल तर परमार्थ असला पाहिजे. पुढच्याही जन्मी भगवान परमात्म्याने आपल्याला मानव बनवून पाठवावं, श्रीमंत घरामध्ये पाठवावं, संस्कारी घरामध्ये पाठवावं, तीर्थावर आपला जन्म व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आत्तापासून क्रिया करावी लागेल. मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे की ज्या पुण्याईमुळे आपल्याला या ज्ञान मंडपामध्ये यायला मिळालेलं आहे. कुणी जर म्हणत असेल आम्ही आयोजन केलं, आम्ही आलो, आम्ही कथा ऐकतोय, नो, दॅट्स रॉंग. देवाची कृपा झाली म्हणून आयोजन झालं, त्याची कृपा झाली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. नाहीतर बरेच जण घरी भद्रा मारुती बनलेले आहेत. पोहोचले ते सकाळीच आता निघतील. पण ज्याला आत्मोद्धार करून घ्यायचा असेल, ज्याचं पुण्य आहे, पुण्याईने कथा कीर्तन मिळत असतात. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की कथा कुणालाही मिळत नाही. केव्हा मिळते कथा ऐकायला? भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशो विदाय हि तदो दयते विवेकः. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, अनेक जन्माचं पुण्य समर्जितेन एकत्र येतं तेव्हा सतसंग मंच लभते, तेव्हा सतसंगाची प्राप्ती होत असते. अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून कथेचं आयोजन झालं. बहुत सुकृताची जोडी,
सुकृताची जोडी मोठा सुकृताची जोडी मोठा सुकृताची जोडी हो मोठा सुकृताची जोडी मोठा सुकृताची जोडी मोठा सुकृताची जोडी मोठा सुकृताची जोडी हो मोठा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनेक जन्माचं जर सुकृत असेल तर देव आवडतो. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. नाथ महाराज म्हणताय ज्याचं अनेक जन्माचं पुण्य असेल ना त्याच्याच मुखातून भगवान परमात्म्याचं नाम बाहेर पडत नाही तर नाम मुखामध्ये येत नाही. मंडपाच्या जवळून व्यक्ती जातो परंतु मंडपात येऊन बसण्याचं भाग्य त्याला लाभत नाही. का? इथल्या रेषा अपुऱ्या पडतात. म्हणून आता जर समजलेलं आहे ना गाथा पारायण झालं पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण झालं पाहिजे. महाराज एकदा नाही अनेकदा झालं पाहिजे, अनेकदा झालं पाहिजे. इथून पुढे तरी झालं पाहिजे. विचार करा या ज्ञान मंडपामध्ये बसलेले काहींचं वय 20 आहे, काहींचं 30 आहे, काहींचं 55 आहे, काहींचं 60 आहे, काहींचं 65 आहे. आणि एवढं वय झाल्यानंतरही जर आपण अजून ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचलेली नसेल तर तुकडोजी महाराज म्हणतात तूने क्या किया, तूने तो जीवन क्या किया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिस पाना था उसको तू को दिया रे जिस पाना था उसको तो को दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ो पिता शरावरी भगवान के नाम से हो मोहनिया भगवान नाम से मुँह मोड़िया भगवान के नाम से मुँह मोड़िया. तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया उसको तो खो दिया जिस पाना था उसको तो खो दिया जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया. क्या किया तूने क्या. आतापर्यंतचं जीवन खो दिया. जन्मा येऊनी काय केले तुवा मुतल गमाविले मुतल गमाविले तुवा मुतल गमाविले जन्मा येऊनी काय केले तुवा मुतल गमाविले तुवा मुतल गमाविले. गेली गाठाळीची
मागणी तुकोबराय अशा लोकांना काय म्हणताय, जन्मा येऊन तुकोबरायांचं प्रमाण काय केलंय, मुद्दल जे घेऊन आलेले होते जन्माला येताना ते सुद्धा वापरून खर्चून टाकलं. म्हणजे जे पुण्य होतं ते सगळं खर्चून टाकलं, जे आणलेलं होतं तेही खर्चून टाकलं आणि जाताना रिकाम्या हाताने जाणार आहे. म्हणून पुढे काय होणार आहे, पुढे भिकच मागशी. म्हणून जात असताना तोट्यात जायचं नाही, फायद्यात नफ्यात जायचंय. वरती जाताना येताना जेही पुण्य घेऊन आलेले आहे त्याच्यापेक्षा अजून मोठं गाठोडं पुण्याचं घेऊन जायचं. तेव्हा आपण मुद्दलामध्ये भर टाकणार. आणि जर मुद्दलच गमावलं तर जन्म वाया गेला. म्हणून सावधान होऊन जीवन जगलं पाहिजे. आपला विषय चालू होता की पुण्यक्षेत्रामध्ये जाऊन जेही कर्म केलं त्याचं अधिक प्रमाणामध्ये फल मिळत असतं. मग जर पुण्यक्षेत्रामध्ये गेले, त्या ठिकाणी पारायणाला बसले, त्या ठिकाणी अखंड नाम सप्ताहामध्ये गेले तर तुम्हाला कीर्तनातूनही कोणी उठवत नाही. त्या ठिकाणी पारायण चालू असेल तर तिथेही शांततेमध्ये पारायण होतंय. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कुठेतरी काहीतरी चांगलं कानावर पडल्याशिवाय राहत नाही. पुण्यक्षेत्रावर गेल्यानंतर आपोआप भगवान परमात्म्याचं नामस्मरण सुरू होतं. आपोआप चांगले सद्गुण जे आहे, सात्विक विचार मनामध्ये येतात. म्हणून मनुष्याने नेहमी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. या संसाराच्या विचारातून मनाला जर बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी तीर्थयात्रा फार महत्वपूर्ण आहे. कारण तीर्थयात्रेला जर गेले तर आपल्याला घर काही दिवस का असेना सोडण्याची सवय लागेल, सुख सुविधा सोडण्याची सवय लागेल. मग जेव्हा आपल्याला हे सोडायचं आहे त्यावेळेस अजिबात दुःख होणार नाही. जर याच्यात मन अटकलं, घरात मन अटकलं, संसारामध्ये मन अटकलं तर पिंडाला कावळा शिवत अजिबात शिवत नाही. सगळेजण येऊन जरी उभे राहिले तरी कावळा काही येत. त्याच्यासाठी सोडणं शिकलं पाहिजे. घर सोडता आलं पाहिजे, धन संपत्ती सोडता आली पाहिजे. नातेवाईकांना थोडे दिवस का असेना सोडून आपल्याला लांब जाऊन तीर्थावर जाऊन राहण्याची सवय असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जर पुण्य कर्म केलं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं तर म्हणतात, पुण्यक्षेत्रे कृतम पुण्यम बहुधा रुद्धिमुच्यते, पुण्यक्षेत्रे कृतं पापं महादन्वपि जायते. पुण्यक्षेत्रामध्ये जाऊन जर पुण्य कर्म केलं तर त्याचं अधिक पटीने फळ मिळत असतं. पण सावधान, तीर्थक्षेत्रांवर पुण्यक्षेत्रांवर गेल्यानंतर जर पाप कर्म केलं तर महादन्वपि जायते. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाप कर्म केलं तर त्याचं फल भोगावंच लागतं. म्हणून तीर्थात गेल्यानंतर पाप कर्म अजिबात करायचे नाही. कारण पापाचं ही फळ त्या ठिकाणी तयार होतं आणि तेही भोगावं लागतं. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेप भविष्यति. म्हणतात की तीर्थावर पुण्य केलं तर त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरचं जे पुण्य केलं ते अधिक पटीने प्राप्त होतं. परंतु तीर्थावर गेल्यानंतर जर पाप केलं तर त्यानंतर ते पाप त्या ठिकाणी वज्रलेपासारखं तयार होतं आणि ते भोगावंच लागत असतं. तीर्थावर गेल्यानंतर कोणत्याही देवाचं भजन केलं, भक्ती केली, नामस्मरण केलं तर पुण्य अधिक प्राप्त होतं. हे ऐकल्यानंतर म्हणतायत की कुठे महादेवाचा लिंगाचं पूजन करायचं आहे तर म्हणतात, घरी जर महादेवाच्या लिंगाचं पूजन केलं तर पुण्यफलाची प्राप्ती होते. परंतु घरापेक्षाही जर शिवालयामध्ये जाऊन महादेवाचं पूजन केलं तर 10 पटीने अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते. म्हणजे शिवजींच्या मंदिरामध्ये
शिवालयामध्ये भगवान परमात्म्याचं भजन पूजन केल्यानंतर जे पुण्य होतं त्याच्याही पेक्षा अधिक 10 पटींनी अधिक पुण्याची प्राप्ती होते जर तीर्थक्षेत्रावर एखाद्या धामात जाऊन महादेवाची आराधना केली तर त्याच्याही पेक्षा 10 पटीने अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते. तीर्थापेक्षाही अधिक एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर जर आपण आपल्या इष्टदेवाची आराधना केली तर त्याच्याही पेक्षा 10 पटीने अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते. नदी किनाऱ्यावर भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर भजन केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं त्याच्याही पेक्षा 10 पटीने अधिक पुण्य प्राप्त होतं जर समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्या इष्टदेवाच्या नामाचं चिंतन केलं तर. समुद्राच्या किनाऱ्यावर भगवान नामाचं चिंतन केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं त्याच्याही पेक्षा 10 पटीने अधिक पुण्याची प्राप्ती होते जर पर्वत शिखरांवर जाऊन आपण भगवान नामाचं पूजन केलं चिंतन केलं तर. मग नेमकी सगळ्यात श्रेष्ठ कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी भजन पूजन केल्यानंतर अधिक पुण्याची प्राप्ती होते तर त्याचं उत्तर ऐका, अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणतात की ज्या ठिकाणी बसल्यानंतर मनुष्याचं मन स्थिर होईल आणि भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आपण विलीन होणार, अंतःकरणापासून भजन करणार, ती जागा आणि ते स्थान सगळ्यात श्रेष्ठ आहे. ती जागा आणि ते स्थान सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोण करू शकतं भगवान महादेवाचं पूजन? शौनकादिक ऋषींनी विचारलं. सुतजी महाराज म्हणतायत पुरुषाणांच नारीणाम अधिकारोत्र निश्चितम. सर्व स्त्री पुरुष लहान मोठे विधवा कुणीही असेल, साधू संत ऋषी मुनी यक्ष गंधर्व किन्नर देवी देवता भूत प्रेत पिशाच सगळ्यांना भगवान महादेवाचं पूजन आणि भक्ती आराधना करण्यासाठी ते पात्र आहेत. सर्वजण भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतात. सगळ्यांना अधिकार सांगितलेला आहे. असं नाही की विशिष्ट लोकांनाच अधिकार आहे, अजिबात नाही, सगळ्यांना अधिकार आहे. आणि याच्यानंतर विचारतायत की बंधन आणि मोक्षाचं स्वरूप काय आहे? तर म्हणतात बंधनाचं रूप आहे की मनाला जर आपण भगवान परमात्म्याच्या नामामध्ये लावलं नाही तर मन आपल्याला बंधनात टाकतं आणि मनाला जर आपण नियंत्रित केलं, भगवान परमात्म्याच्या भजनाला लावलं तर मनच आपल्याला मुक्ती प्रदान करत असतं. मन कसं आहे, एखाद्या कुलपाला चावी लावली, एका बाजूला फिरवली की कुलूप उघडतं आणि तीच चावी जर दुसऱ्या बाजूला फिरवली तर कुलूप बंद होतं. तसं मन जर विषयाच्या मागे लावलं तर बंधन म्हणजे नरक मिळेल आणि मन जर परमार्थ मार्गाला लावलं तर मोक्ष निश्चित आहे. आपल्याला ठरवायचं आहे आपल्या मनाला कुठे पाठवायचं आहे. आपल्याला ठरवायचंय काय करायचंय, कुठे न्यायचंय आपल्या मनाला. म्हणून मनच बंधनाला कारण आहे आणि मनच मोक्षाला कारण आहे. याच्यासाठी कबीरजी महाराज एका ठिकाणी म्हणतायत मन के हारे हार हे मन के जीते जीत मन ही मिलावत राम सो मन ही करत फजीत मन के मारे बन गए बन तज बस्ती माही कहत कबीर मन लालची ये कहूँ ठहरत नाही. मन के हारे हार हे मन के जीते जीत. मनाला जर विषयांच्या मागे लावलं तर हरणार आणि मनाला जर भक्ती मार्गाला लावलं तर जिंकणार. म्हणून आपण आपल्या मनाला सांगूया, हे मना तू आता तरी जागा हो आणि आता तरी भजनाला लाग, परमार्थ मार्गाला लाग, आता तरी उद्धार करून घे. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या मनाला सांगायचं. एकदा ताट बसा सगळ्यांनी. रे मन मूरख
कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। हे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। हे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। राम नाम नहीं गाएगा तो कृष्ण नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा। रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। प्रेम से गायों की सेवा करते हुए जय हो। जिस जग में तू आया है वो एक मुसाफिर खाना है। सिर्फ रात भर रुक कर इसमें सुबह सफर कर जाना है। माल जुटा बैठा तो घर जा, माल जुटा बैठा तो घर जा, कर क्या मुँह दिखलाएगा। रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। अब भी कर जो करना हो, क्या देर आज या कल की है। तुझको क्या है खबर जिंदगी तेरे कितने पल की है। यम के दूत फिर जब लेंगे, यम के दूत फिर जब लेंगे, फिर क्या धर्म कमाएगा। हे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। हे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा। प्रेम से
उठिया लालो कंठी पहन के कंठ में जप की कर सुमिरन की माला लो हीन किया तो आँखों से हीन किया तो आँखों से अश्रु के बिंदु बहाएगा मन मूरख सब जग जग में जीवन व्यर्थ गवाएगा मन मूरख सब जग जग में जीवन व्यर्थ गवाएगा राम नाम नहीं गाएगा तो कृष्ण नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा हे मन मूरख सब जग जग में जीवन व्यर्थ गवाएगा हे मन मूरख सब जग जग में रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा राम नाम नहीं गाएगा तो कृष्ण नाम नहीं गाएगा तो शिव का नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. बंधन आणि मोक्षाचं कारण आपलं मन आहे. मनाला नियंत्रित केलं तर भगवान परमात्म्याची कृपा होते. पार्थिव शिवलिंगाची स्थापना आणि पूजन कसं करायचं आहे हे विचारल्यानंतर सूतजी महाराज म्हणतात की कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग सर्वात महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या शिवलिंगाचं पूजनाचं महत्त्व होतं. कशा पद्धतीने म्हणतात, कृते रत्नमयम लिंगम त्रेतायाम हेम संभव द्वापरे पारद श्रेष्ठ पार्थिवम तू कलियुगे. कृत युगामध्ये रत्नमय लिंगाच्या पूजनाचं विशेष महत्त्व होतं. त्याच्यानंतर त्रेतायुग लागलं, दुसरं युग होतं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये हेम संभवम, हेम म्हणजे सुवर्ण, सोन्याच्या शिवलिंगाच्या पूजनाचं विशेष महत्त्व होतं. बरं झालं की त्रेतायुगामध्येच सोन्याच्या शिवलिंगाचं विशेष महत्त्व होतं. जर कलियुगामध्ये असलं असतं तर फक्त श्रीमंताच्याच घरी सोन्याचे शिवलिंग सापडले असते आणि त्याच्याच घरी शिवलिंगाचं पूजन त्यांना विशेष फलदायी मिळालं असतं आणि चोरांना चोरी करण्यासाठी इकडे तिकडे शोध घ्यायची गरज पडली नसती. डायरेक्ट देवारा देवाऱ्यामध्ये सोन्याचं शिवलिंग. त्रेतायुगामध्ये सोन्याच्या शिवलिंगाचं विशेष महत्त्व होतं. त्याच्यानंतर तिसरं युग लागलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये पारदम श्रेष्ठम, पारद शिवलिंगाच्या पूजनाचं विशेष महत्त्व होतं आणि पार्थिवम तू कलियुगे. कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. कसं बनवायचं ते शिवलिंग म्हणतात, शिवलिंग बनवत असताना 8 शिव नामाचा जप करायचा आहे. ते कोणते 8 नाव आहे लक्षपूर्वक ऐका. हरो महेश्वर शंभो शूलपाणी पिनाकद्रुक शिव पशुपतीश्चैव महादेवो इति क्रमात्.
हरो पहिलं नाम आहे हराय नमः, दुसरं आहे महेश्वराय नमः, तिसरं आहे शांभवे नमः, चौथा आहे शूलपाणी नमः, पाचवा आहे पिनाकद्रेशे नमः, सहावा आहे शिवायै नमः, सातवा आहे पशुपतये नमः आणि आठवं नाव आहे महादेवाय नमः. या 8 नामाचा जप करून पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे. कसं बनवायचं म्हणतात, पहाटे उठल्यानंतर स्नानाधिक क्रिया झाल्या नंतर नदीच्या किनाऱ्यावर जाऊन नदीच्या जवळची बारीक अशी माती उचलायची आहे आणि ती बारीकशी पातळ अशी बारीक माती उचलल्यानंतर त्या चिखलाला घेतल्यानंतर त्या मातीला घेतल्यानंतर त्याचं बोटाच्या आकाराचं शिवलिंग बनवायचं आहे. शिवाच्या लिंगाचा आकार बनवायची गरज नाही. जसा बोटाचा आकार असतो तेवढ्याच आकाराचं शिवलिंग आपण बनवू शकतो आणि फक्त बोटासारखं असं उभं गोल केला की बोटाच्या आकाराचं शिवलिंग बनवू शकतो. परंतु हे करत असताना काय काय करायचंय, सर्वप्रथम पहिलं नाम हराये नमः. तर हराये नमः म्हणत असताना मातीला उचलायचं आहे. त्याच्यानंतर महेश्वराये नमः, महेश्वराय नमः म्हणत असताना त्या ठिकाणी शिवलिंग बनवायचं आहे. पुढचं नाम आहे शंभवे नमः. हे म्हणत असताना अक्षदा टाकून त्या ठिकाणी शिवजींच्या पूजनाला सुरुवात करायची आहे. स्थापन केल्यानंतर शूलपाणी नमः या मंत्राचा जप करून शिवलिंगाचं पूजा संपन्न करायची आहे. शिवपूजनामध्ये धूप, दीप, अक्षदा, गंध, पुष्प आणि फल एवढ्या वस्तू तुम्ही वापरू शकतात. त्याच्यानंतर पिनाकदेशे नमः या मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवायचा आहे त्या शिवलिंगाला. हरये नमः किंवा शिवाये नमः हा जप करत असताना पूजा संपन्न करायची आहे. पशुपतये नमः या मंत्राचा जप करून दीनतेने महादेवाची स्तुती करायची आहे आणि महादेवाये नमः या मंत्राचा जप करून ते बनवलेलं शिवलिंग, पार्थिव शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. अशा पद्धतीने 8 शिवनाचा जप करून पार्थिव शिवलिंग बनवून विसर्जन सुद्धा करता येतं. जर हे 8ही शिवनाम लक्षात राहत नसतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून माती उचलली, शिवलिंग बनवलं ओम नमः शिवाय म्हणत असतानाच, मग नंतर गंध अक्षदा लावून पूजा केली, त्याच्यानंतर स्तुती केली, पूजा संपन्न केली आणि पाण्यामध्ये शिवलिंग विसर्जित केलं, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तरी सुद्धा चालेल. ओम नमः शिवाय हे जरी अवघड वाटत असेल तर शिव 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 या मंत्राचा जप करून जरी पार्थिव शिवलिंग बनवलं, त्याचं पूजन केलं आणि नंतर ते शिवलिंग नदीमध्ये विसर्जित केलं तरी सुद्धा चालतं. हे कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सांगतायत शिवजींना नैवेद्य दाखवायचा आहे. शिवजींना नैवेद्य दाखवल्यानंतर तो घरामध्ये जर आपण शिवजींना नैवेद्य दाखवला तर तो नैवेद्य आपण सगळेजण घेऊ शकतो. परंतु मंदिरामध्ये शिवलिंगावर जो नैवेद्य ठेवलेला असेल असा शिवलिंगावरचा नैवेद्य कधीही उचलायचा नाही. कारण महादेवाचे जे सगळ्यात श्रेष्ठ गण आहेत त्यांच्यापैकी एक आहे चंड. त्या चंडचा अधिकार असतो शिवलिंगावर ठेवलेल्या नैवेद्याचा. म्हणून जे चंडला दिलं गेलेलं आहे महादेवाकडून ते आपण कधीही घेऊ नये. शिवजींचा नैवेद्य सुद्धा महत्वपूर्ण सांगितलेला आहे. जर शिवजींचा नैवेद्य जरी डोळ्याने दिसला तरी सुद्धा मनुष्याचे पाप नाहीसे होतात. म्हणून म्हटलेलं आहे दृष्ट्वापि शिव नैवेद्यम यांती पापानि दूरता भुंक्त्वे तु शिव नैवेद्ये पुण्यान्या यांती कोटिशः. डोळ्यांनी शिवजींचा नैवेद्य दाखवला, यांती पापानि दूरता मनुष्याचे पाप दूर होतात. आणि मिळालेला शिवजींचा नैवेद्य जर घेतला आणि तो जर ग्रहण केला तर
मनुष्याचं पुण्य अधिक वाढत जातं. पुण्या न्यायांती कोटिशः. नैवेद्याला विशेष महत्व आहे. नैवेद्याचा जर विचार केला तर सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकली असेल. नैवेद्याचा अपमान केल्यानंतर वाण्याची नौका कशी पाण्यात गेली आणि त्याची सगळी संपत्ती कशी समाप्त झाली, आपण कथा ऐकलेली असेल असं मी गृहीत धरते. म्हणून शिवजींच्या नैवेद्याचा कधीही कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा अपमान करायचा नाही. प्रसाद मिळाला की हातात मिळाल्याबरोबर स्वाहा लगेच खाऊन टाकायचा. नाहीतर बऱ्याच महिलांना अशी सवय असते, विशेषतः महिलांना, जर प्रसाद मिळालाच तर तो कापडामध्ये बांधणार, रुमालात बांधणार, घरी नेणार. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तो खराब झालेला असेल, जमिनीवर पडला, कुणी खाल्ला नाही, तर त्याचा दोष लागत असतो. म्हणून मिळाला की डायरेक्ट स्वाहा करायचा, जास्त वेळ करायचा नाही. नैवेद्य कुणालाही मिळत नाही, अहो भाग्याने मिळाला तर तो लगेच प्राशन करायचा असतो. प्रसादाचाही त्या ठिकाणी विशेष महिमान आहे. भाऊबीजेला बहिणीच्या हाताने बनवलेला नैवेद्य महत्वाचा असतो. गुरुपौर्णिमेला गुरुजींच्या हाताने मिळालेला नैवेद्य प्रसाद अतिशय महत्वाचा असतो. मातृनवमीला आईच्या हाताने मिळालेला प्रसाद अतिशय महत्वाचा असतो. वसंत पंचमीला पत्नीच्या हाताने मिळालेला प्रसाद अतिशय महत्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचा प्रसाद जर कोणता असेल तर संत महात्म्यांनी ज्याला स्पर्श केलेला आहे आणि असा जर नैवेद्य मिळाला तर तो सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे, महत्वपूर्ण सांगितलेला आहे. महादेवाच्या पूजनामध्ये विशेषतः अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. त्याच्यामध्ये महादेवाला अतिशय प्रिय असणारं बिल्ब आहे, म्हणजे बेलाचं पान, जे महादेवाला अतिशय प्रिय आहे. महादेवाच्या पूजनामध्ये गंध, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, पान, फुलं हे सर्व अर्पण केलं जातं. पण त्याच्यामध्ये विशेषतः बिल्बपत्राला विशेष महत्व आहे. का महत्व आहे? कारण जसं गणपतीच्या पूजनामध्ये दुर्वा महत्वाची सांगितलेली आहे, विष्णूच्या पूजनामध्ये तुळशी महत्वाची सांगितलेली आहे, तसं महादेवाच्या पूजेमध्ये बिल्बपत्र विशेष महत्वपूर्ण सांगितलेलं आहे. बिल्बपत्र याची निर्मिती, बेलाच्या झाडाची निर्मिती कुठे झालेली आहे तर म्हणतात देवी महालक्ष्मीच्या हृदयापासून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झालेली आहे. वृंदावनामध्ये देवी भगवती लक्ष्मी ही बिल्बवनामध्येच प्रकट झालेली आहे. भगवान बिहारीजी तर वृंदावनामध्ये प्रकट झालेले आहे, परंतु देवी भगवती बिल्बवनात प्रकट झाली आणि बिल्बवनातच निवास करते. म्हणजे मातेच्या हृदयामधून नेहमी करुणा, प्रेम, आनंद बाहेर पडत असतो. भगवान महादेव ही विचार करतायत की मातेच्या हृदयामधून जे प्रकट झालेलं आहे त्याचा मी आनंदाने स्वीकार करेन. म्हणून बिल्बपत्र महादेवाने ज्याचा स्वीकार केलेला आहे. बिल्बपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणतायत की बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असतो, बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णूचा निवास असतो आणि बेलाच्या झाडाच्या अग्रभागामध्ये शिवजींचा निवास असतो. म्हणजे एकाच बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीन देवता निवास करत असतात. म्हणून बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घडलं तरी तीन देवांच्या दर्शनाचं पुण्य मिळत असतं. कुणाचं? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एक गोष्ट अतिशय कटाक्षाने आणि महत्वपूर्ण आहे, लक्षपूर्वक ऐका. बेलाचं झाड आपण आपल्या अंगणामध्येही लावू शकतो, ज्यांच्याकडे जागा असेल. जर अंगणामध्ये बेलाचं झाड लावलं तर रोज तुम्हाला उठल्या, बसताना, चालताना, बाहेर जाताना, येताना बेलाच्या झाडाचं दर्शन घडेल. म्हणजे रोज तीन देवाच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला सहज प्राप्त होईल.
अजून एक महत्वाची गोष्ट, जर बेलाचं झाड असेल आणि ते जर शिवालयाच्या जवळ लावलं, एखाद्या मंदिराच्या जवळ जर तुम्ही लावलं, तर ते झाड लावल्यानंतर ते आपोआप वाढेल. येणारे भक्त, प्रत्येकाला बेलपत्र मिळत नाही. येणारा प्रत्येक भक्त येईल, बेलाच्या झाडाचे पानं तोडेल आणि कुठे वाहील? महादेवावर वाहील. त्यांनी पान वाहिलं तर वाहणाऱ्याला पुण्य मिळेल, पण ज्याने झाड लावलंय तो मरून जरी गेला तरी त्याचं पुण्य नेहमी वाढत. म्हणून बेलाचं झाड शक्य झालं तर शिवालयाच्या आसपास लावण्याचा प्रयत्न करा. बिल्वपत्राचं महत्व वर्णन करत असताना म्हणतायत की बेलाच्या झाडाला जे पानं येतात ते 3 पानं असणारं बेल आपण शिवलिंगावर चढवत असतो. 3 पानं असणारं बेल जरी चढवलं तरी मनुष्याला अतिशय सोमयज्ञ केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत आहे. त्याच्यानंतर जर 4 पानं असणारं बिल्वपत्र मिळालं तर 4 पान असणारं बिल्वपत्र जर शिवलिंगावर चढवलं तर 3 पानं असणारे 100 बेलपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. 4 पानाचं एक जरी बेलपत्र मिळालं तरी. त्याच्यानंतर पुढचं वर्णन आलेलं आहे, 5 पानं असणारं बिल्वपत्र जर मिळालं आणि ते जर आपण शिवलिंगावर चढवलं तर 3 पानं असणारं बिल्वपत्र 1000 बिल्वपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं, जर 5 पानांचं बिल्वपत्र मिळालं तर. त्याच्यानंतर 6 पानाचं सुद्धा बेलपत्र मिळतं, पण ते भाग्यवानालाच सापडतं. 6 पानं असणारं बिल्वपत्र जर मिळालं आणि ते जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर 10,003 पानं असणारं बिल्वपत्र समर्पित केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. 3 पानं असणारे किती? 10,000 बिल्वपत्र अर्पण केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. म्हणून मनुष्याने शक्य होईल तर बेलपान शिवलिंगावर समर्पित केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय या नामाचं महत्व सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेला आहे. आता सध्या एक नवीन मंत्र प्रचलित होत आहे, सध्या त्याचा ट्रेंड सुरू आहे असं म्हटलं तरी. पण पूर्वापार शिव मंदिरामध्ये जर तुम्ही वाचलं तर ओम नमः शिवायच लिहिलेलं सापडेल. आपल्या आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, त्यांचे पंजोबा, त्यांनी सुद्धा ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप केलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा शिव पुराणामध्ये ओम नमः शिवाय हाच मंत्र महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेला आहे असं वर्णन आलेलं आहे. तुम्ही ग्रंथ वाचू शकता. म्हणून इतर कोणत्याही मंत्राचा अवलंब करण्यापेक्षा आपण ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप करायचा आहे. स्पष्ट सांगते मी, तुम्ही ग्रंथ वाचू शकता. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल, ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान पंचाननाच्या मुखातून सर्वप्रथम ओंकार बाहेर पडलेला आहे. आणि ओंकार अ उ म वरची बिंदी आणि अर्धमात्रा हे महादेवाच्या 5 मुखातून तयार झालेलं आहे. ओंकार हे जगताचं मूळ आहे. सगळ्यात जगातला पहिला मंत्र जर कोणता असेल तर ओंकार आहे. आणि त्याच्यानंतर ओंकारापासून गायत्री मंत्राची निर्मिती झालेली आहे. आणि गायत्री मंत्रापासून 4 वेदांची उत्पत्ती झालेली आहे. 4 वेदांपासून 6 शास्त्र आणि 18 पुराणांची निर्मिती झालेली आहे. म्हणून सगळ्यांचं जर मूळ काय असेल तर ओंकार हे सगळ्यांचं मूळ आहे. म्हणून सगळ्यांनी ओम नमः शिवाय याच मंत्राचा जप केला पाहिजे. याच मंत्राचा जप पाणिनी ऋषींनी सुद्धा केला होता. पाणिनी ऋषी त्यांनी सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. पाणिनी ऋषींनी सगळ्यात महत्वाची रचना केलेली आहे. शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की जे ही गणित शास्त्र आहे ते गणिताचं जे शास्त्र आहे ते पाणिनी ऋषींनी निर्माण केलेलं आहे. म्हणून
व्याकरण जे निर्माण करणारे आहे ते व्याकरणाचे आचार्य पाणिनी ऋषींना सांगण्यात आलेलं आहे. पाणिनी ऋषींनी विचार केला की जगामध्ये मला काहीतरी आगळं वेगळं करून जायचंय. मी गेल्यानंतर जगतामध्ये माझं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. मग काहीतरी निर्मिती व्हावी याच्यासाठी भगवान परमात्म्याची आराधना महत्त्वपूर्ण होती. म्हणून ती आराधना करण्यासाठी पाणिनी ऋषी जंगलामध्ये आलेले आहेत. जंगलामध्ये एका झाडाखाली पाणिनी ऋषी स्थित झाले. पाणिनी ऋषींनी डोळे बंद केले. हजारो वर्ष शिव नामाचा जप केलेला आहे आणि हजारो वर्ष शिव नामाचा जप करता करता ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता करता बरेच वर्ष व्यतीत झाल्यानंतर पाणिनी ऋषींच्या समोर भगवान महादेव सर्प रूपाने प्रकट झालेले आहेत. भगवान महादेव जे आहेत ते सर्प रूपाने पाणिनी ऋषींच्या समोर प्रकट झाल्याबरोबर त्या ठिकाणी पाणिनी ऋषींनी डोळे उघडलेले आहेत. पाणिनी ऋषी हात जोडून भगवान महादेवाच्या समोर उभे राहिलेले आहेत. आणि उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी पाणिनी ऋषी विचारतायत कोहम, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस भगवान महादेव सांगतायत सर्पोहम, मी सर्प रूपाने तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेलो आहे. सर्प रूपाने त्या ठिकाणी पाणिनी ऋषींना भगवान महादेवाचं दर्शन घडलेलं आहे. भगवान महादेवाने पाणिनी ऋषींमध्ये विशेष प्रकारचं ज्ञान प्रविष्ट केलेलं आहे. ज्या ज्ञानाचा प्रभाव पाणिनी ऋषींनी व्याकरणाची निर्मिती केलेली आहे. बोला पाणिनी ऋषी महात्मा की जय, पाणिनी ऋषी की जय, भगवान सर्प महादेव देव की जय. भगवान महादेवाने सर्प रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. धन्य आहे. जी इच्छा ऋषींच्या मनामध्ये होती ती भगवान महादेवाने पूर्ण केलेली आहे. अजून भगवान महादेव कशाने प्रसन्न होतात तर सूतजी महाराज म्हणतायत भगवान महादेवावर जल जरी समर्पित केलं तरी सुद्धा भगवान महादेव जल प्राप्त केल्यानंतर सुद्धा भक्तांवर प्रसन्न होत असतात. एवढे भोळे आहेत भगवान महादेव की जल जरी समर्पित केलं तरी सुद्धा प्रसन्न होतात. म्हणून कुणीतरी सध्या म्हटलेलं आहे एक लोटा जल सारे समस्या का. काय म्हटलंय? एक लोटा जल सारे समस्या का. खरोखर एक लोटा जल चढवल्याने सगळ्या समस्या संपल्या असत्या तर आमचे साधू संत महात्मे वारीला गेले नसते. त्यांनी एक लोटा जलामध्येच भगवंताला प्रसन्न केलं असतं. पण एक लोटा जलाने भगवान परमात्मा कसे प्रसन्न होतायत हेही कळालं पाहिजे. भगवान महादेव एक लोटाभर जलानेही प्रसन्न होतात. परंतु भक्ती, भाव, श्रद्धा, विश्वास आणि अंतःकरणापासून जर एक लोटा जल समर्पित केलं, नित्य नियमाने समर्पित केलं तरच भगवान परमात्मा समस्याचं हल करतात. पुन्हा एकदा ऐका. भाव, भक्ती, श्रद्धा, विश्वास एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि नित्य नियम हा जर असला तर एक लोटा जलानेही भगवान महादेव प्रसन्न होतात. महादेवाला जल प्रिय आहे. म्हणून अजून महादेवाला काय काय प्रिय आहे ते आपण श्रवण करणार आहोत उद्याच्या कथा भागामध्ये ठीक 7 ते 10 या वेळामध्ये. बोला उमापती महादेव की जय, शिव महापुराण की जय, माता की जय, हनुमान जी महाराज की जय, सब संतन की जय. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम.
आता सगळेजण जागेवर उभे राहतील. कोणतं भजन म्हणता ऐका ना. उभे राहिलेत. यजमान तोपर्यंत समोर येऊन उभे राहू शकतात, म्हणजे फक्त दोरीच्या बाहेर उभे राहा यजमानांनी. ठीक आहे. पुरुष वर्ग पुरुषांच्या भागामध्ये जाऊन उभे राहतील. महिलांच्या भागामध्ये अतिक्रमण करू नका. आधीच आम्हाला टक्के कमी आहेत. हां, इकडे पुरुष वर्ग. मस्त मोकळे मोकळे उभे राहा. महिला वर्ग मस्त मोकळे. मागे सरका. पुढे पुढे येऊ नका. मागे मागे सरका. हा, मस्त मोकळे उभे राहा. आपापसामध्ये गोल करून घ्या. आपापसात गोल करून घ्या. चला, कार्यकर्ते सुद्धा नृत्य करतील. कुणीही लाजणार नाही. महिला जिथे असतील तिथे आपापसात गोल करून घ्या. ताटं खाली ठेवून द्या. पूजेचे ताटं पुढे आणून ठेवून द्या दोरीच्या खाली. तयार आहेत? मुखाने भजन, हाताने टाळी, पायांनी पावल्या. कुणीही लाजणार नाही. तयार आहेत? भोले शंकर दयालु से बढ़कर, भोले शंकर दयालु से बढ़कर दूसरा कोई दानी नहीं, दूसरा कोई दानी नहीं. भोले शंकर दयालु बढ़कर, भोले शंकर दयालु बढ़कर दूसरा कोई दानी नहीं है, दूसरा कोई दानी नहीं है. एक लोटा ही जल का चढ़ाओ, एक लोटा ही जल का चढ़ाओ. लाभ को छोड़ हानि नहीं है, लाभ को छोड़ हानि नहीं है. एक लोटा भी जल का चढ़ाओ, एक लोटा भी जल का चढ़ाओ. लाभ की छोड़ानी नहीं है, नहीं है. लाभ की छोड़ानी नहीं है.
दयालु दिल में दूसरा कोई दानी नहीं है, दूसरा कोई दानी नहीं है। दूसरा कोई दानी नहीं है, नहीं है, दूसरा कोई दानी नहीं है। राम भक्ति आने नहीं, राम भक्ति आने नहीं। बोले शंकर दयालु से बढ़कर, बोले शंकर दयालु से बढ़कर दूसरा कोई दानी नहीं है, दूसरा कोई दानी नहीं है। एक लोटा ही जल का चढ़ाओ, एक लोटा ही जल का चढ़ाओ। लाभ को छोड़ हानि नहीं, लाभ को छोड़
नहीं है लाभ को छोड़ाने नहीं है लाभ को छोड़ाने नहीं है वो छोड़ाने नहीं है 2 मिनिट थांबा सर्वांनी अजून एक गर्जना बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्म की जय हो. पालन वाले मेरा पेन पालन वाले मेरा पेन पालन वाला भी महाराजा मेरा पेन पालन वाले मेरा पेन पालन वाला भी महाराजा मेरा पेन पालन वाले पालन वाले मेरा पेन पालन वाले मेरा पेन पालन वाले भी महाराजा मेरा पेन पालन वाले एक फक्त आमच्या भाऊंचं फार आवडीचं भजन ते म्हणले आज सोमवार आहे एक कडवं म्हटलं जाईल. आवड तुला वेलाची आवड तुला गेलाची बेलाच्या पानाची हे बोरा शंकरा हे बोरा शंकरा आवड तुला वेलाची आवड तुला वेलाची बेलाच्या पानाची हे बोरा
तो भस्म कपाळा ते रुद्राक्षाच्या माळा लावी तो भस्म कपाळा आवड तुला बेलाचे आवड तुला बेलाचे बेलाच्या पानाची सर्वांचे टार वगायचे हो हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा भोळा शंकरा एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे वर करायचे. मी म्हणेल राधे राधे, तुम्ही म्हणायचे श्याम मिला दे. तयार आहेत? राधे राधे श्याम मिला दे राधे श्याम मिला दे 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 राधे 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 आएगा आएगा मेरा सावरा दिल से बुला के रे आएगा मेरा सावरा दिल से बुला के रे दिल में तू शाम नाम की दिल में तू शाम नाम की कर ज्योति जला के रे आएगा 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 मेरा सावरा दिल से बुला के रे आएगा मेरा सावरा दिल से बुला के रे राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्वर. चला, आरतीचे यजमान जोड्यांनी समोर येतील. आरती झाल्यानंतर फक्त यजमान स्टेजवर येतील, बाकी कुणीही यायचं नाहीये. ज्या जोड्यांनी आरती केलेली आहे फक्त त्या जोड्या स्टेजवर येतील, बाकी कुणीही स्टेजवर बाकीच्या येणार सर्वांना शेवटच्या दिवशी दर्शन होणार आहे. शेवटच्या दिवशी सगळ्यांना स्टेजवर येऊन